छात्र वही होता है जो सीखना चाहता है। आपको लोगों ने चुना क्यों? अच्छे व्यक्तियों का चयन करना। राजनीति दूर से जितनी आसान दिखती है उतनी आसान नहीं है। राजनीति में जो सुझाव किया मुझे अच्छा लगा। Your brand is built based on what the consumer wants. ये रेबड़ी कल्चर का अंश नहीं है। सवाल पूछिए क्योंकि सवाल ही हैं। नौजवान पीढ़ी ने देश के कल्चर को, देश की संस्कृति को अपनाया है। Every dream should have a vision. There is no platform bigger than this created by the MIT. पाश्चात्य संस्कृति ने हमें क्या दिया है या उसने हमसे क्या छीन लिया है। ये जो भीतर का संत है वो हमारा स्वधर्म है। पढ़े लिखे लोग राजनीति में आने चाहिए। दोन 2011 मध्ये झालेली पहिली भारतीय छात्र संसद, ते यंदाची 14वी भारतीय छात्र संसद। इथपर्यंतचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे। MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष व MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांच्या कल्पक नेतृत्वाखाली भारतीय छात्र संसद सुरू झाली आणि तिचा हा प्रवास आता लार्जेस्ट क्लासरूम ऑफ फ्युचर पॉलिटिकल लीडर्स पर्यंत येऊन ठेपलाय। राहुल कराड सरांनी जी संकल्पना 2005 साली चालू केली होती ती इतक्या मोठ्या प्रमाणावर गेली आणि त्याचे फायदे असे झाले की यावर्षी महाराष्ट्र असेंब्लीमध्ये 2 आपले स्टुडंट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद अटेंड केलेले आज आमदार म्हणून निवडून आले। सुमित वानखेडे आर्वी मतदारसंघ आणि हेमंत ओगले श्रीरामपूर मतदारसंघ। याशिवाय भारतीय छात्र संसदमध्ये भाग घेतलेले MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे विद्यार्थी राहिलेले हे विविध राज्यांमध्ये आमदार म्हणून निवडून आलेत, जिल्हा परिषदेचे सदस्य झालेत, नगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत। तर मला असं वाटतं की या सर्व मागील 20 वर्षामध्ये जे काही कष्ट राहुल कराड सरांनी घेतले ते आता फलदायी ठरत आहेत। यामध्ये सुमारे 8,000 ते 10,000 विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि मी जसं म्हटलं तसं 25 राज्यातून हे विद्यार्थी आले होते, 8 युनियन टेरिटरीमधनं होते आणि यावर्षी MIT मधल्या काही एक 3rd इयरच्या मुलांसाठी हा एक ऑडिट प्रोग्राम म्हणून देण्यात आला होता की जी मुलं 3rd इयर करून बाहेर जातात, BA BCom BSc किंवा इंजिनिअरिंगची 3ऱ्या वर्षाची, तर यांना एक समाजासाठी काहीतरी करायचं असेल तर त्यांच्यासाठी हा ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून ऑडिट प्रोग्राम दिलेला होता आणि त्याचा अकॅडमिक काउन्सिल थ्रू या सिलेबसमध्ये त्याची मान्यता मिळवलेली होती आणि त्यामुळे मुलांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जास्त व्यापक, जास्त सखोल आणि जास्त सिरियस होता। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष CP जोशी, हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप सिंह पठानिया, झारखंड विधानसभेचे अध्यक्ष रवींद्रनाथ महातो, मेघालय विधानसभेचे अध्यक्ष थॉमस संगमा, महाराष्ट्राचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, काँग्रेसचे वरिष्ठ नेता पवन खेरा व डॉक्टर कन्हैया कुमार, भाजपाचे खासदार अरुण गोविल, प्रख्यात अभिनेत्री खुशबू सुंदर, बोट कंपनीचे सहसंस्थापक अमन गुप्ता आदी मान्यवरांनी या 14व्या भारतीय छात्र संसदेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांना यावेळी आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। 14 वर्षापूर्वी सुरू झालेल्या भारतीय छात्र संसदेचा प्रवास खऱ्या अर्थानं लार्जेस्ट क्लासरूम ऑफ फ्युचर पॉलिटिकल लीडर्सकडे सुरू झालाय याची प्रचिती यंदाच्या भारतीय छात्र संसदेमध्ये आली।
भारतीय छात्र संसद मेरे पर्सनल एक्सपीरियंस के हिसाब से बहुत ही अच्छा इनिशिएटिव है। बेसिकली मैं पिछले 3 साल से इसको अटेंड कर रहा हूँ। जब मैं इसका स्टूडेंट था उसके पहले मैं 2 बार यहाँ पर आ चुका। और एक यूथ लीडरशिप के लिए जब हम बात करते हैं, यूथ पॉलिटिक्स कि मैं क्यों नहीं आ रहा, उसका रीज़न क्या है कि लोगों को पता ही नहीं है कि पॉलिटिक्स के पॉजिटिव एस्पेक्ट्स क्या हैं। और इस तरीके के आयोजनों से लोगों को पता चलता है कि वो आगे बढ़ के क्या कर सकते हैं। एक यूथ पॉलिटिक्स पे को बहुत गंदा मानता है, उसको ये भी समझ में आया कि हम बहुत कुछ अच्छा कर सकते हैं। और अगर हम किसी भी चीज़ का बदलाव चाहते हैं, हम कहते हैं कि पॉलिटिक्स सुधरनी चाहिए, तो वो किसी और से नहीं सुधरेगी, वो हम जब तक नहीं सुधरेंगे, जब तक पॉलिटिक्स अपने आप से क्लीन नहीं हो सकती, तो हमको उतरकर खुद साफ करना पडेगा। भारतीय छात्र संसद राहुल सरांचं हा विजन होता की जे एसओजीचे पोरं आहेत, जे आत्ताचं करंट पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये यूथ लीडरची इन्व्हॉल्वमेंट वाढावी आणि ते जे यूथ लीडर आहे ते शिक्षित लोक असले पाहिजे। कारण की आपली जी आत्ताची पॉलिटिक्स पार्टी बघतो ते आता जुन्या लोकांनी खूप भरलेली आहे, त्याच्यामध्ये नवीन लोक येतात ते, पण ते एवढे इलिटरेट लोक आहेत असं आपण बोलू शकतो। तर सरांना असं वाटतं की जी पॉलिटिक्समध्ये प्रोसेस झाली पाहिजे, जी पॉलिटिक्समध्ये ग्रोथ झाली पाहिजे, तर ती इलिटरेटेड पीपलची नाही तर लिटरल पीपल थ्रू झाली पाहिजे। युवा इस देश में क्या कर सकता है अगर उसे अच्छी और सही मार्गदर्शन मिला, जो भारतीय छात्र संसद के इस प्लेटफॉर्म से जो हमारे देश के विभिन्न यंगस्टर्स है, जो हम कहते हैं हमारी यूथ, जो हमारे देश की पावर है, उनको इस भारतीय छात्र संसद के मंच पर जो गाइडेंस और जो मार्गदर्शन मिला है, मुझे ऐसा लगता है कि इधर से काफ़ी बहुत सारे फ्यूचर लीडर्स इस मंच से निकलेंगे। आज जो हमारा प्रोग्राम है उसमें से जो उन लोग ने अटेंड किया, जो लोग स्पीकर्स थे, उसमें से काफ़ी फ्यूचर लीडर्स भी निकलेंगे। I take away a lot of things. One, the experience that I'm getting to actually experience. So I was a student speaker yesterday. I presented my thoughts, and at the same time I also got to listen to the perspectives of such tall dignitaries, which I think is a privilege for any public speaker out there. And at the same time, there's the youth to youth connect. We're actually getting to interact with the MLAs, ask questions, and being able to tell the problems or tell the things that happen in society to the people's representatives themselves. It is an absolute honor and the biggest takeaway for any student. Bharatiya Chhatra Sansad is a platform which brings the youth leaders forward with the politicians, and they make a platform and create a platform wherein the students get the chance to put their thoughts forward on various topics. इतने सारे अलग अलग पार्टीज से लोग आते हैं और अपने व्यूज़ आगे देते हैं। I genuinely believe इससे हम लोग और यूनिटी इन डाइवर्सिटी प्रमोट करते हैं कि डाइवर्स पार्टीज़ के लोग आते हैं और अपने अपनी विचारधाराएं सामने रखते हैं। तो आई तो जेन्युइनली फील इन सबसे यूनिटी हमारी और स्ट्रेंथन होगी, हमारा यूथ आगे बढ़ेगा, एंड इट विल इंस्पायर द यूथ टू स्ट्रेंथन द डेमोक्रेसी। को सुन के यूथ को पता चला कि वेयर आर कंट्री इज एक्चुअली गोइंग एंड व्हाट दे एक्सपेक्टिंग फ्रॉम फ्यूचर लीडर्स एंड even students, what they are doing. They are giving their personal point of views, and it is very good for future leaders. ही संपूर्ण भारतीय छात्र संसद MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि संलग्न विभागातील विद्यार्थ्यांच्या मार्फतच आयोजित केली जाते। या आयोजनामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग मोठा आहे, यामुळे त्यांना मिळणारा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्यातलं स्पिरिट वाढवणार आहे। याची जी तयारी आहे ती कमीत कमी 6 महिन्यापासून सुरू होते आणि ते सगळे स्टुडंट्स, जसं त्याचं नाव आहे की भारतीय छात्र संसद, तर ते सगळे स्टुडंट्स असतात, म्हणजे स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे असतील किंवा बाकीचे जे असतात ते सगळे मिळून त्याची तयारी करतात। म्हणजे राईट फ्रॉम की कुठल्या गेस्टला बोलवायचं आहे, काय बोलवायचं आहे, टॉपिक्स काय काय पाहिजे, त्याचं स्टुडंट सिलेक्शन कसं पाहिजे, ते सगळी प्रोसेस ही स्टुडंट्सद्वाराच केली जाते। 2 मोठे मोठे इव्हेंट एकाच वेळेस होत आहेत। एका जागी भारतीय छात्र संसद आहे, एका जागी हा कपॅसिटी एनहान्समेंट प्रोग्राम आहे। तर एवढे सगळे MLAs आणि MPs आहेत आणि मिनिस्टर्स वगैरे येत आहेत, तर जी सगळी सेक्युरिटी असते किंवा जे लायझनिंग ऑफिसर्स असतात किंवा कुठल्या MLAला कुठे कसं न्यायचं, कुठल्या गेस्टला कसं न्यायचं, हे सगळ्याची ट्रेनिंग, या सगळ्याचे मीटिंग्स भरपूर वेळा झाले आहेत। आणि दोन्ही जागी एवढे इम्पॉर्टंट लोक येत आहेत, तर त्यांच्याशी कसं संवाद साधायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं, हे सगळं पण शिकवलं जातं। असं कुठेच होत नाहीत की एवढे सगळे MLAs एकाच जागी तुम्हाला मिळतील। सो आपण जेव्हा म्हणतो की नेटवर्किंग करायचं असतं,
तर नेटवर्किंग करण्यासाठी ही सगळ्यात बेस्ट जागा आहे असं मला वाटतं. हा एक असा कार्यक्रम आहे जिथे ऑथॉरिटीजच्या इन्व्हॉल्वमेंटपेक्षा मुलं जास्त इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे एवढ्या छोट्या वयात एवढ्या व्यक्तिमत्वांना भेटणं, त्यांच्यासोबत बोलता येणं आणि सोबत त्यांच्या कार्यक्रमासाठी व्यवस्था करता येणं हा एक खूप छान एक्सपिरियन्स असतो. वरतून एवढं लहान वयात कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला मिळते आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीमुळे थोडी नवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवीन लोकांशी भेटायला मिळतं, त्यासोबत नवीन आयडियाज समजून घेता येतात. तर त्यामुळे खूप छान वाटते. सुदृढ लोकशाहीसाठी सुशिक्षित लोक राजकारणात यावेत म्हणून भारतीय छात्र संसदेचे संस्थापक डॉक्टर राहुल कराड यांचा प्रयत्न आता यशस्वी होताना दिसू लागलाय. महाराष्ट्राच्या विधानसभेत 2 आमदार निवडून जातानाच स्थानिक स्वराज्य संस्थेत देशभर भारतीय छात्र संसदेचे विद्यार्थी दिसू लागले. याबरोबरच वेगवेगळ्या राजकीय पक्षात हे विद्यार्थी काम करताना दिसत आहेत. 14 वर्षापूर्वी लावलेल्या भारतीय छात्र संसदेच्या रोपट्याला आता फळं येऊ लागली आहेत. येणाऱ्या काळात हे यश आणखी मोठं असेल असा विश्वास या निमित्तानं वाटतो.